संगवी ज्वेलर्स दिवा हे वाल्या बघा समोर व्हिडिओ करतो ना दादा गोष्ट तेच झाली ना नाही दिसत क्लिअर काय कपडा हा कपडा पाहिजे ना तुला बघ कसं बघायचं हे बघायचं हे बघायचं बघ ना कुठला चॉईस तिला कुठला पडते दोन्ही पाहिजे तिला मशीन दाखवतोय चालू करून आपल्याला बघा मशीन इकडे ठेवलंय तर लावतो डायरेक्ट मोटरला आणि आपण आपल्या घरी पायडरवर येतो चालू करतो मम्मी म्हणजे चालवतोय मोटर काढून ठेवले आता तो लावतोय मोटरला ठीक आहे अजून 2-3 वेळा मार बघ चेक कर और 2-3 दिन मार के दिखाओ जनील चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून सांगतोय आता वाजल्यात 12 मगाशी जायचं होतं हल्दीमध्ये न जाता आता चाललोय दिव्याला दागिने करायला कोणाला ते नंतर सांगतो बाबा आणि पावसाने आता एवढं कालोख घातले ना काही शोध ना आज पाऊस पडण्याची शक्यता आहे आज हल्दी विसरवणार आहे आणि हल्दीचा ब्लॉग तुम्हाला सेपरेट बघायला भेटेल आता चालेल सोनाराच्या दुकानामध्ये सर्वजण जमलेत चला काहीच पोचलो दिव्याला नाना डिरेक्शन नाना गेलं रेमंडमध्ये कपडे घ्यायला आणि आम्ही चाललो पावसात भिजत संगवी ज्वेलर्स पाऊस पडतो वाट लागली पूर्ण चला सोनाराच्या दुकानामध्ये जाऊनच भेटतो कारण की माझ्या मुलं लेट झाला म्हणून पटापट आलो शूट नाही केला जास्त आणि त्याच्यामध्ये पाऊस सुद्धा आलेला आता पोचलोय संगवी ज्वेलर्सच्या बाहेर पाऊस पण जोरात आला डेंजर पोचलो ना पाऊस आला चला ज्वेलर्स शिवाने इथं बघ हे वाल्या बघ समोर कर परत कर लिपस्टिक वगैरे लावून काय झाले तोंड बघ टोन असं म्हणी आज पाऊसच ना पडणार तेवढा आता जाईल तो पाऊस जाईल आता नाकान मी पैसे देतो टू टोच नाकान टोच ना 6 ग्राम भरला ना मस्त इथं मंगळसूत्र काढले जसे 6 पण 6.5 पण त्याच्यापेक्षा नाही जास्त व्हिडिओ करतो ना दादा गोष्ट तेच झाली ना नाही दिसत क्लिअर फायनली आलोय आता दुकानामध्ये चप्पल घेतलं तर नाना तिथं रिक्षा घेऊन पुन्हा आले ये हाँ वही दे ना चलेगा ना वैसा ही चल अरे बहुत जाड़ा है ये नहीं पतला वाला दे पतला वाला नहीं वो रेड वाले दे दो रेड वाला ही दे चप्पल घेतले अड्डा नाही मेरे साथ नहीं है गाइस फायनली सोनाराच्या दुकानात निघालो मस्त घेतला जे पाहिजे ते संगवी ज्वेलर्स दिवा खूप सारे गोष्टी भाऊ कसा आहे गाडीमध्ये तिथे चल कपडे घ्यायला गाडी चला आपण जाऊ आता सुहाणीला कपडे वगैरे नाना गेले तिथून नानाचा नाही येतं माझे रिक्षा घेऊन कारण की भाऊजींचे पण कपडे होते लग्नाचे ते कपडे घ्यायचे होते आता बघूया ते साईडला जाऊ आपण रस्ता करून सुहाणीला कपडे बघायला फायनली पोहोचलोय आम्ही कपड्यांच्या दुकानामध्ये सुहाणी जाऊ काय कपडे हा कपडे पाहिजे तुला
बघ कसं बघायचं, हे बघायचं, हे बघायचं. बघ ना कुठला चॉईस, तिला कुठला पडते? दोन्ही पाहिजे तिला. पट्टे कुठला कलर? तो पर्पल पर्पल आहे ना तिच्याजवळ. कलर मग ह्योच कलर तो डिस्प्ले बघला तो. फक्त आता तो पण दाखवलायच का? 780 काहीच फायनली झालेलं आहे. आणि सोनाराच्या दुकानामध्ये काही जास्त काही शूट करायला नाही भेटला. तर एक गर्दी पण तेवढीच होती आणि तो शूट पण नव्हता करून देत. त्याच्यामुळे मग आम्ही हे केलं, तिला कपडे घेतले. चल आपण चल, आम्ही ते बाजून जातो. आणि जे काय घेतलं ते तुम्हाला दाखवू शकत नाही. आता हिला कपडे घेतलेत लग्नासाठी. फायनली पोचलोय रिक्षाजवळ. त्या नानाचा रिक्षामध्ये बसले, मम्मी सुद्धा रिक्षामध्ये बसले, मी, नाना आणि सुहानी असे 3 जण. आणि भूषण नाना नंतर आला होता कपडे घ्यायला. चला बसा रिक्षा. हॅलो हॅलो चल बस. रागावले, भूक लागली हिला. सुहाने रागवलीस. चला तर मस्त रेमंडमधून सुद्धा कपडे घेतले, शिवायला दिलते ते. आता जाऊ घरी. इथूनच पडला असेल ते. चला आता जेवण वगैरे करून घेऊ. आणि मग भिजला पाणीच कवर पोचलो एकदाशी. आता जातो फ्रेश वगैरे होतो, मस्त पैकी जेवण करतो आणि मग आपल्याला लगेच हल्दीमध्ये जायला लागेल. हा ब्लॉग अर्धा राहिला तरी चालेल. हा उद्या परवा पुरा करेन. हल्दीचा ब्लॉग राहिला कारण की देव वगैरे खेळून झालेले सर्व. सकाळी मला सलूनमध्ये जायचं होतं, सलूनमध्ये गेलो मी सकाळी आणि सलूनवालाच गायब झाला. मला नंतर फोन करून सांगतो की मी सांताक्रूजला आले, नंतर आल्यावर फोन करू. अजून काय वाटतं आला नाही ना, फोन केला नाही. तर बघू रात्रीच जावं लागेल. आता चाललोय मेडिकलवर मस्तपैकी. काय औषध आणायचं ते पण हे करायचं आणि ते घेतल्यानंतर मग आपण हल्दीमध्ये जाणार दाखवतो. मला तर मस्त औषधं वगैरे घेऊन आलो. आता परत रस्त्यावर जायचं. सलूनवाला आले का नाही बघायला. फोन तर नाही उचलत, पण आला असेल तर मग हा ये लवकर चल. पटकन जातो, केस वगैरे मस्तपैकी सेट करतो. कारण की केस वाढल्यात किती दिवस झालं, तो पण फिरतीवर आहे सलूनवाला, म्हणून प्रॉब्लेम झालाय. आता जातो, पहिला ऐकणं बघतो. आला असेल तर मग केस वगैरे कट करून मग हल्दीमध्ये जाऊ, असा मी आता प्लॅन बनवलंय. नसेल तर मग संध्याकाळी पुन्हा यायला लागेल हल्दीमध्ये. आहे तर गावातच, पण कसा गावाच्या त्या टोकाला आहे आणि आम्ही या टोकाला आहे. आणि स्टार्टिंगला हनुमान मंदिराजवळ आहे आणि त्यांचं घर शंकर मंदिर आहे, शिव मंदिराच्या तिकडे. चला सुहानीला घेऊन जातो आणि मग तुम्हाला बघू डायरेक्ट केस कापल्यानंतर. आता हसेल नसेल त्या गोष्टीवर मग भेटतो तुम्हाला. अजून पण सलूनवाला आला नाही. आता शेवटी हा ब्लॉक इकडे म्हणजे ठेवतो अर्धवट आणि डायरेक्ट दुसरा ब्लॉक चालू करून हल्दीमध्ये जातो. पण माझा असा होता का हा ब्लॉग एक सेपरेट बनवा, दुसरा ब्लॉग हल्दीचा सेपरेट बनवा. आणि सकाळचे जो कार्यक्रम होता हल्दी तो सर्व आटपून झालेला आहे. आता जो आता हळद वगैरे घेऊन जातील तो भाग राहिला आणि संध्याकाळची आपली हल्दी ती राहिली. जेवढं शूट करायला भेटेल तेवढं शूट करून टाकेन, कारण की उद्या तुम्हाला पापड्यांचा ब्लॉग बघायला भेटणारच आहे. चला आता डायरेक्ट घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. घरी जा चल. हां चाललो तर मी. बाय. काही जाता निघालं मस्त हेअरकट करायला. मगाचपासून म्हणजे फोन केला होता त्याने, पण तो तेव्हा येऊन जेवायला बसलेला. आणि आता मी टी शर्ट वगैरे चेंज करून आता जाऊ हेअरकट करून घेतो मस्तपैकी. कारण की आता त्याला पण खूप सारे फोन आले सकाळपासून का नंबर लागलेत पटकन. तर पहिला नंबर माझंच असते, कारण बघू आता तिथं कोण नसेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग गेला नंबर. मग 1 तास कुठेच गेला नाही, 1 तास वेस्ट होईल मग आपला. बघू शकता जांभलं बघा किती आले पत्र्यावर. भीती वाटतं, वायर गेले, हाय टेन्शन वायर वरतून गेले, त्याच्यामुळे भीती वाटतं वरती चढायला. आता आपल्याला नानाने पार्सल दिलीच ती जांभलं, कारण की आता पावसाळ्यामध्ये ओलावा आणि झाडामुळे सांगू शकत नाही, शॉकसुद्धा लागू शकतो. फायनली आपली हेअरकट करून झालेली आणि आता आलं एक गल्लीमध्ये. मग असं नाही शूट केला, पण पहिला नंबर माझाच होता आणि मग पटापट
कापून घेतले आणि आता नंबरची लाईन लागले, कारण की सकाळपासून जेवढे पण येऊन गेले ना सर्वांनी लाईन लावले. चला आता जाऊ परत मस्त अंघोळ वगैरे करू आणि मग बघू, दाखवतो तुम्हाला परत हल्दीमध्ये जाऊन. हे बघा क्रिकेट खेळताना बाईला. क्रिकेट खेळून मस्त आलो वरती आणि बघ क्लायमेट कसं झालं एकदम. आज पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर हल्दीचा वाटरला लावणार होते. आता निघवले दिव्याला जायला. आपण जी मशीन दिली होती ना शिलाई मशीन ती आणायची, कारण की ती बनवायला दिली. सकाळी गेलो होतो दिव्याला, बघितलं असं तुम्ही सोनाराकडे, तेव्हा त्यांनी नव्हती बनवली, पण आता रेडी झाले. म्हणजे तो पार्ट आणलं होता, फिटिंग नव्हता गेला, तो बोलतो संध्याकाळपर्यंत भेटेल. आता तशी झाले तर त्यांनी स्वतःहून फोन केला. आता निघू मम्मी नेहमी त्याला छत्री वगैरे घेतो, पाऊस आला तर वाट लागणार. आता डायरेक्ट तुम्हाला दिव्याला भेटतो. पोहोचलो, ट्रॅफिक जाम लागले टर्निंगला, दिवा टर्निंगला, कारण की रस्त्यावर बसतात नाही फेरीवाले, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागले. आता इथं पण जाम होईल थोड्या वेळात, डेंजर ट्रॅफिक लागले. पोहोचलो शिलाईवाले घेऊन, ते आपली मशीन आहे ऑरेंजवाली. बघू आता हो टाकेल आपल्याला शिलाई करून प्रॉपर होते की नाही. मशीन दाखवतोय चालू करून आपल्याला. बघा मशीन इकडे ठेवलं आहे, तर लावतो डायरेक्ट मोटरला. पण आपण आपल्या घरी पायडरवर आहे चालू करतो, मम्मी म्हणजे चालवतो. मोटर काढून ठेवले, आता तो लावतोय मोटरला. मोटर त्याच्याकडे आहे ना, कपड्याला आपल्याला तो शिलाई मारून टाकेल, प्रॉपर शिलाई येते की नाही. नाही आली तर मग परत ठेवून जाऊ, तो आपल्याला फ्रीमध्ये बनवतो. असं त्याचे पैसे तर घेत नाही. आणि नवीन स्टॉकसुद्धा आले मशिनींचा, बघू शकता. त्या दिवशी एवढ्या नव्हत्या, कमी होत्या. मस्त फायडर वगैरे रेडी मशीन आहे. जर कोणाला असेल तर दिवा आगासन रोड इकडे समोरच ग्लोबल चाला आहे, त्याच्या अपोजिटलाच आहे. बघा आता दाखवते आपल्याला शिवून. ठीक आहे, अजून 2-3 वेळा मार, बघ चेक कर, और 2-3 दिन मार के दिखाओ. ठीक, फायनली आपली झाली आहे मशीन बनवून. बघा गाडीवर ठेवले, आता निघू, कारण की आता तो पैशाचं मारामारी, आता 500-700 करतोय. नाही बराबर है भैया, बराबर है, बराबर है. देखो तुम्हारा वीडियो बना रहा है, कोई आएगा कस्टमर. हाँ फिर उस दिन भी बना है, आज भी बना रहा है. फिर है क्या बंद चालू है? आएगा मेरा भी वीडियो देख के 4-5 कस्टमर आएगा. यूट्यूब पे डालते क्या? हाँ. पोचलं एकदाशी, मशीन घेतो, सोनीला भेटेल मशीन, जातो आणि फ्रेश होतो. गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.